नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात. आज आहे दीपावली. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. घराच्या बाहेर आहे गुलाबाच्या फुलाचं झाड आणि त्या झाडाला सुंदर अशी फुलं आलेली आहेत. तर आम्ही या ठिकाणी फुलं तोडतोय पूजेसाठी. शेतात फुलं तोडून झालेत आणि आता आम्हाला ना घराजवळ ऊस दिसलेला आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण ऊस खायला निघालोय. शेत आहे आणि शेतामध्ये ना फुलं आलेली आहेत जास्वंदाची, तर ती फुलं तोडायला आलेली आहेत निखिल आणि प्रीती. एवढी फुलं गोळा केलेली आहेत. जास्वंदीची फुलं आहेत, त्याच्यामध्ये गुलाबाची आहेत. अजून आपण फुलं करतोय गोळा. या हे बघा, घराजवळ खूप मोठा आणि उंच असा ऊस आलेला आहे. तर आता आपण मस्तपैकी ऊस खाऊया. हे बघा आमची गावाकडची पोर कशी चालले डोक्यावरती पातीला घेऊन. बघा आपल्या मळ्यातली वाघीण कशी ऊस तोडते. हा बघा शहरातला वाघ शिरलेला आहे. शेतामध्ये शिरलेला आहे वाघ. हे बघा माझी गवळण कुठे चालली. चला चला चला, सायंकाळची वेळ झाली आणि हे बघा गावाकडचं मनमोहक असं वातावरण किती सुंदर दिसत आहे. हॅपी दिवाळी सर्वांना. आज आहे लक्ष्मी पूजन आणि आम्ही आहे म्हासुरण्यामध्ये, म्हणजेच माझ्या माहेरी. या ठिकाणी लक्ष्मी पूजनाची सर्व तयारी केलेली आहे पौर्णिमाने. तर तुम्हाला दाखवते काय काय तयारी केली ते. छान असं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर पूजेची सर्व तयारी केलेली आहे. दिवे लावलेले आहेत, फराळ मांडलेला आहे. आता फक्त पूजा करणं बाकी आहे. या ठिकाणी पौर्णिमा देवाची पूजा करत आहे. आपल्या घरातील मुलगी म्हणजे आपली लक्ष्मी असते. तर या ठिकाणी पौर्णिमा चिऊची पूजा करत आहे. यानंतर आता या ठिकाणी नित्तूची पूजा सुरू आहे. आमची मळ्यातल्या घरात केलेली पूजा. आता आपण गावात जाणार आहोत. गावातल्या घरी लक्ष्मी पूजन कसं केलं आहे ते बघूया आपण. गावातल्या घरात देखील पूजेची सर्व तयारी झालेली आहे. या ठिकाणी सर्व साहित्य मांडून घेतलेलं आहे. आता मस्तपैकी पूजा करायची. पूजेसाठी सर्व साहित्य ठेवलेलं आहे. फराळ ठेवलेला आहे. आरतीची तयारी घेतलेली आहे. मस्तपैकी आता पूजा होणार आहे या ठिकाणी. या ठिकाणी भैयू आता पूजा करत आहे देवीची. सर्वात अगोदर गणपतीची पूजा चालू आहे. आतमध्ये पूजा सुरू आहे. बाहेर चिऊचा आणि नित्तूचा खेळ चालू आहे. ठिकाणी आता आजी देवाची पूजा करत आहेत. प्रीती आता या ठिकाणी ना फुलभाज्या लावायला लागलेली आहे. आता कल्याणी इथे पाऊस लावत आहे. शुभ मुहूर्तावर तात्यांनी नवीन खरेदी केलेली आहे खुर्च्यांची. आता मी निघालेले आहे माझ्या दुसऱ्या भावाच्या घरी आणि त्या ठिकाणी देखील लक्ष्मीपूजन असणार आहे. चला जाऊया आपण. हे आहे आमचं म्हासुरण्यातील किराणा दुकान आणि आता आम्ही या दुकानामध्ये लक्ष्मीपूजन करणार आहे. लक्ष्मीपूजन
नीतूला या ठिकाणी मिळालेले आहेत फटाके, आता ती वाजवायला लागली. बघू नीतू, हो आवाज आला. आणि खाली इकडे चिव आणि माहीची चालू आहे फटाक्यांची आतिषबाजी. झालं, फटाके वाजवून झाले. आता आम्ही जेवण करणार आहेत. तर आता आपले भाऊ आहेत ना, आमच्यासाठी एक छान असं भजन म्हणून दाखवत आहेत. चला आपण ऐकूया. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगाना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगाना. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येतील देवा तुझ्या दर्शनाला. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येतील देवा तुझ्या दर्शनाला. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगाना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगाना. गंध केशरी कपाळी टिळका, भजन करीतो वेळोवेळा. गंध केशरी कपाळी टिळा, भजन करीतो वेळोवेळा. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. तुकारामाने अभंग लिहिले, साऱ्या जन्माचे सार्थक झाले. तुकारामाने अभंग लिहिले, साऱ्या जन्माचे सार्थक झाले. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. रामकृष्ण हरी मंडळी. खूपच छान आणि सुंदर असा अभंग भाऊनी या ठिकाणी म्हटलेला आहे. आमचे भाऊ बरेच वर्ष झालं भजनाला जातात आणि ते खूप छान भजन आणि अभंग गवळणी म्हणतात. खूपच छान, मस्त. नीतूने फटाके वाजून कचरा केलाय. आता सगळ्यांनी तिला झाडून मारायला आलंय. बघा कसं चाललंय तिचं काम. तर आम्ही गावातून जाऊन मळ्यात आलेलो आहे. आता वेळ झालेली आहे झोपायची. आजचा हा आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. तर आम्ही गावातून जाऊन मळ्यात आलेलो आहे. आता वेळ झालेली आहे झोपायची. आजचा हा आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना.